Hello students, we studied chapter emerging technology. In that we have already discussed about what is meant by IoTs, cloud computing, various types of cloud computing and models of cloud computing. In today's session we have discussed about artificial intelligence, which is AI. It is a one kind of internet technology. We have already discussed about artificial intelligence in 11th standard in first chapter, where we can studied IT enabled services. In that we study about the artificial intelligence. So basically today we discussed about what is meant by artificial intelligence, then various advantages of artificial intelligence and disadvantages of artificial intelligence. So let us start with artificial intelligence. Basically artificial intelligence stands for AI. Artificial intelligence is an area of computer science that emphasizes on creation of intelligent machines that work and react like human. So basically artificial intelligence is one kind of a machine or one kind of a computer science technology which provide वर्क अँड रिॲक्शन लाईक ह्युमन्स. मीन्स तुम्ही पाहिलं असेल की व्हेरियस टाईपचे जे रोबोट येतात, ते रोबोट जे असतात ते लाईक ह्युमन रिॲक्ट करतात. सो बेसिकली जे रोबो क्रिएशन असतं किंवा मशीन क्रिएशन असतं, इट इज नथिंग बट पार्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. Artificial intelligence is a different from robotics but related to some extent, in which machines sense their environment, perform calculations and do physical tasks either by themselves under the direction of people. Basically artificial intelligence, it is a slight different from robotics but it is more related टू रोबोटिक्स. म्हणजेच काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण कम्प्लिटली रोबोटिक्स म्हणू शकत नाही, बट तो रोबोटिक्सला रिलेट करतो. का? कारण ज्या पण मशीन्स किंवा जी पण टेक्नॉलॉजी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू क्रिएट करतो, ती टेक्नॉलॉजी आपल्याला काय करते की लाईक ह्युमन फिजिकल टास्क परफॉर्म करते, ते मशीन ॲटोमॅटिक परफॉर्म करते किंवा अंडर ह्युमन ऑब्झर्वेशन परफॉर्म करते. ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही रजनीकांतचा रोबोट हा पिक्चर पाहिला असेल की त्याच्यामध्ये तो सेम मशीन असतं, ते ह्युमनच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये काम करतो. सो जे पण तुम्ही कम्प्युटर सायन्सची हेल्प घेऊन जे पण इंटेलिजन्स किंवा जे पण क्रिएटिव्हिटी क्रिएट करता, इट इज नथिंग बट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजंट इज अ वन टाईप ऑफ मशीन दॅट वर्क अँड रिॲक्ट लाईक अ ह्युमन. ठीक आहे. सो बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच आपण आतापर्यंत पाहिलं आणि लास्ट इयरला पण पाहिलं होतं की तुम्हाला आय टीमध्ये ज्या नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी किंवा तुमच्या इनोव्हेशनला स्कोप कुठं असेल तर तो एक मेन एरिया आहे की ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि मग त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू आपण व्हेरियस टाईपच्या मशीन्स क्रिएट करू शकतो की ज्या तुम्हाला व्हेरियस ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी हेल्पफुल असतात. सो बेसिकली आता आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघूया. कुठलीही सिस्टीम किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी इनोव्हेट होते त्यावेळेस त्या सिस्टीमचे किंवा त्या टेक्नॉलॉजीचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस असतात आणि डिसॲडव्हान्टेजेस असतात. सेम लाईक दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पण खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि त्याचे तसेच डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. सो आत्ता आपण सुरुवातीला बघूया व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. So first advantage of artificial intelligence is reduction in human error. So basically आपण काय म्हणतो की we are man अँड वी म्हणजे आपण माणसं आहोत आणि आपल्याकडून चुका ह्या होतच असतात. बट मशीन हे काय करतं, माणसाकडून जर 100% चुका होत असतील तर त्याच चुका मशीन वापरून कमी करता येतात किंवा मिनिमाइज करता येतात. लाईक कम्प्युटर्स इफ प्रोग्राम्ड प्रॉपरली with artificial intelligence gives 100% accuracy give 100% accuracy as compared to task performed by human, as there is always a change for as there is always a chance of a human mistake. म्हणजेच काय,
मशीन थ्रू जर आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम 100% ॲक्युरेट असतं आणि परफेक्ट असतं. ज्या सिस्टीम थ्रू तुम्ही ते काम करून घेणार आहेत किंवा ज्या कम्प्युटर प्रोग्राम थ्रू तुम्ही ते वर्क परफॉर्म करणार आहात थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जर तुम्ही ते परफेक्टली प्रोग्राम केलेलं असेल तर तुम्हाला 100% ॲक्युरेट रिझल्ट मिळतो. ठीक आहे. मग ह्याच गोष्टी जर माणसाकडून करून घेतल्या तर त्याच्यामध्ये मिस्टेक्स होण्याचे किंवा एरर येण्याचे प्रॉब्लेम्स जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला नंबरिंग टाईप करायचे आहेत फ्रॉम 1 to 100, सो आपण 1 2 3 4 सुरू करतो राईट करायला आणि आपल्या असं लक्षात येतं की अप टू 100पर्यंत गेल्यानंतर कुठंतरी एखाद दुसरा नंबर मिस्टेक झाला आहे किंवा आपण लिहिलेलंच नसतो. पण हीच जर गोष्ट आपण मशीन थ्रो करायला गेलो तर ती मशीन तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट परफॉर्म करते. किंवा टायपिंगमध्ये पण बघा, तुम्ही वर्डमध्ये कुठलेही लेटर्स टाईप करायला गेला तर तिथं तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक दिसणार नाही. ज्या ज्या वर्डला स्पेलिंग मिस्टेक असते ॲटोमॅटिकली कम्प्युटर तुम्हाला त्याचे इंडिकेशन देतो की धिस वर्ड इज रॉंग, सो मग आपण तो वर्ड राईट करतो. सो हे आपल्या ह्युमन सिस्टीममध्ये होत नाही. जेव्हा आपण हाताने लिहितो मॅन्युअली कुठलीही गोष्ट, तिथं तुमच्या ॲक्युरसीला वाव नसतो. ठीक आहे. मग तुमची कुठलीही गोष्ट ऑन टाईम आणि ॲक्युरेट व्हायची असेल तर तिथं आपण काय वापरू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की ज्याच्या थ्रू तुमच्या एरर्स रिमूव्ह केल्या जातात किंवा एरर कमी होतात. ठीक आहे. सो बेसिकली दिस इज अ फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज रिडक्शन इन ह्युमन एरर टू प्रोव्हाइड 100% ॲक्युरेट रिझल्ट. So let us see second advantage of artificial intelligence is digital assistance. Digital assistance means some of the highly advanced organizations use digital assistance to interact with users, which saves the need for human resources. For example, chatbot. Like digital assistance is one kind of a technique or one kind of a system which used to interact with users who saves need for human resources. म्हणजे ते एक प्रकारचं मशीन आहे की ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ह्युमन रिसोर्सेस मिनिमाइज करू शकतो. लाईक तुम्हाला एखादी गोष्ट मॅन्युअली करायची असेल तर तिथं तुम्हाला 100 पीपल लागणार असतील तर तीच गोष्ट डिजिटल असिस्टन्स किंवा मशीन थ्रू करायची असेल तर त्याच्यासाठी आपण कमी वर्करमध्ये खूप जास्त इफिशियंट काम करून घेऊ शकतो. सो बेसिकली chatbot is one type of example for a digital assistant. chatbotमध्ये काय होतं की आपण ज्या पण ॲक्टिव्हिटी माणसाकडून करायच्यात त्याच्या थ्रू आपण त्याच ॲक्टिव्हिटी सगळ्या मशीन थ्रू करून घेतो. chatbotचा एक डॅशबोर्ड असतो, त्याच्या थ्रू सगळ्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म होतात आणि आपल्याला ॲक्युरेट आणि ऑन टाईम रिझल्ट विदिन लिमिटेड ह्युमन रिसोर्स अवेलेबल होतो. सो बेसिकली डिजिटल असिस्टन्स आपले ह्युमन रिसोर्स आणि कस्टमर कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी यूज केला जातो आणि ॲट अ टाईम आपण एन नंबर ऑफ युजरला इंटरॅक्ट करू शकतो थ्रू द डिजिटल असिस्टंट. ठीक आहे. सो थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ फास्टर डिसिजन्स. सो यूजिंग आर्टिफिशियल intelligence alongside other technologies, we can make machines take decision faster than a human and carry out action quicker. सो बेसिकली फास्टर डिसिजन रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला हेल्प कसं करतं तर फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट तुम्हाला परफॉर्म करायची आहे, लाईक ह्युमनचा यूज करून करायची आहे, तर ती गोष्ट करण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करत बसतो किती लोक लागतील, किती वेळ लागेल, किती कॉस्ट लागेल. बट तीच गोष्ट जर आपण मशीनमध्ये प्रोग्राम फिक्स केला तर एका मशीनमध्ये आपण 1000 टाईम्स सेम ॲक्टिव्हिटी रिपीटेडली करतो आणि विदिन टाईम होते. सो बेसिकली फास्टर डिसिजन घेण्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फास्टर डिसिजनसाठी यूज हा मोस्टली वेदर फोरकास्टिंग किंवा ट्रॅफिक, कुठल्या सिटीमध्ये किती ट्रॅफिक आहे हे ॲनालिसिस करण्यासाठी केला जातो. वेगळ्या वेगळ्या लोकेशनचे ट्रॅफिक किंवा वेगळ्या वेगळ्या लोकेशनचे ट्रॅफिकचा काउंट हा मशीन थ्रू ॲक्सेप्ट केला जातो आणि विदिन सेकंद आपल्याला रिझल्ट परफॉर्म होतो. हेच जर आपण ह्युमनचा यूज करून करायला गेलो तर आपण वेगळ्या वेगळ्या लोकेशनला व्हिजिट देतो, तिथला डाटा कलेक्ट करून मेन सेंटरला येतो आणि मॅन्युअली ते काम सगळं करत बसतो. सो ही सगळी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. मग ह्या सगळ्या टाईम कन्झ्युमिंग प्रोसेसला कोणी रिप्लेस केले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की ज्याच्या थ्रू आपण फास्टर डिसिजन इम्प्लिमेंट करू शकतो.
ठीक आहे. आणि अगेन फास्टर डिसिजन घेतो, त्याच्यामुळे तुमच्या ह्युमनच्या एरर्स आणि ह्युमन रिसोर्सेस कमी युटिलाइज होतात. ठीक आहे. So next advantage of artificial intelligence is daily applications. So basically daily applications such as frequently used in our daily routine, whether it is for searching a location, taking a selfie, making a phone call, replying to a mail and many more. For example, apps Siri, Windows Cartoona, Google's OK, Google. सो हे सगळे एक्झाम्पल्स आहेत किंवा हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत की ज्या ॲप्लिकेशनचा यूज करून आपण आपले डेली वर्क परफॉर्म करू शकतो, सच ॲज मेकिंग अ सेल्फी. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमची सेल्फी घ्यायची आहे पण तुमच्याकडं कोणी अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. सो त्या मुवमेंटला तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू ते ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकता. किंवा एखादं पर्टिक्युलर लोकेशन सर्च करायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून एखादं लोकेशन सर्च करू शकतो. किंवा एखाद्या स्पेसिफिक टाईमला तुम्हाला एखाद्या खूप इम्पॉर्टंट पर्सनला फोन कॉल करायचा आहे. सो हे पण काम तुम्ही थ्रू द ॲप्लिकेशन परफॉर्म करू शकता. बघा मोबाईलमध्ये आपण रिमाइंडर सेट केलेले असतात की ज्याच्या थ्रू आपल्याला तो त्या पर्टिक्युलर टाईमला रिमाइंड करतो की you have to make a call for particular person. So again we can reply to mail and many more activity can perform with the artificial intelligence. जे पण तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक कधी कधी असं होतं बघा, आता आपल्याकडे इंडियामध्ये वापरत नाहीत बट फॉरेन कंट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून होम क्लिनिंग केलं जातं, गार्डनिंग केलं जातं. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केला जातो. आणि एक्झाम्पलमध्ये दिलेले हे वेगळे टूल्स किंवा ॲप्लिकेशन्स आहेत लाईक ॲपल सिरी, विंडोज कार्टुना, गुगल्स ओके गुगल, हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण डेली ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो रिलेटेड टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. सो बेसिकली आपण आत्तापर्यंत 4 ॲडव्हान्टेजेस पाहिले. ठीक आहे. सो बेसिकली 4 ॲडव्हान्टेजेस पाहिले लाईक डेली ॲप्लिकेशन, रिडक्शन इन ह्युमन एरर, त्याच्यानंतर डिजिटल असिस्टन्स, हे सगळे ॲडव्हान्टेजेस आपण पाहिले रिलेटेड टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत व्हेरियस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे जसं कुठल्याही सिस्टीमच्या बेनिफिट्स असतात तसे त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात. सो बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहूया. फर्स्ट वन आहे हाय कॉस्ट्स ऑफ क्रिएशन. त्याच्यामध्ये बघा, ॲज द मशीन्स युज्ड इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्व्हायरमेंट्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स अँड हाय इन प्राईस, इट इन्क्रीजेस द कॉस्ट फॉर ओव्हरऑल सेटअप. बेसिकली जे पण तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की कम्प्युटर सायन्सचा यूज करून आपण प्रोग्राम फिक्स करतो आणि त्या प्रोग्राम फिक्स केल्यानंतर एक नवीन इनोव्हेशन किंवा एक मशीन जनरेट होते. सो बेसिकली हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त एक्सपर्ट पीपल पाहिजेत. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड त्या लोकांना सगळं नॉलेज हवं. त्याच्यानंतर तुमच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट हवी आहे किंवा तुमच्याकडे तेवढे मनी हवेत की तुम्ही ते पर्टिक्युलर मशीन लर्निंग सॉफ्टवेअर क्रिएट करू शकता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक इम्प्लिमेंट करू शकता. एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनसाठी आपण ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो. बट सिंगल युजरसाठी आपण जर ही ॲक्टिव्हिटी करायचं म्हटलं तर इट मे रिक्वायर्ड लॉट्स ऑफ कॉस्ट. जसं की आपण बघा म्हटलं की मी माझी स्वतःची गुगलसारखी वेबसाईट काढेल आणि त्याच्यावरती काम करेल तर हे पॉसिबल नाही आहे. बट जर 10 लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आम्ही गुगलसारखी कंपनी काढू आणि ती वापरू, सो त्याच्याशी रिलेटेड जे पण तुमचं इंटेलिजन्स असेल, जे पण त्याच्याशी रिलेटेड प्रोसिजर असेल, कोडिंग असेल, प्रोग्रामिंग असेल, त्याच्याशी लागणारी कॉस्ट ही काय होईल, डिवाईड होईल आणि ते 10 लोक मिळून त्याच्यावरती काम करतील. सो बेसिकली जे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू आपण टेक्निक किंवा जे सिस्टीम्स क्रिएट करतो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय लागते, हाय कॉस्ट लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डिसॲडव्हान्टेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अनएम्प्लॉयमेंट.
as artificial intelligence is replacing the majority of repetitive tasks and other works with robots. This will reduce the human interference but causes a major problem in the employment standards. Basically, this is the most demanding or most important drawback of artificial intelligence. It increases unemployment. बेसिकली बघा, मशीन क्रिएट करतो आपण, एक मशीन बनवायला एक सपोज 6 महिने लागले, बट 6 महिन्यात बनवलेली मशीन ही तुम्हाला 50 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष काम करते. बट ह्युमनचं तसं नसतं. ह्युमन 10 वर्ष काम केल्यानंतर सपोज त्याने जॉब सोडला तर त्याचे रिप्लेसमेंटला अगेन आपल्याला नवीन एम्प्लॉईला सुरुवातीपासून ट्रेनिंग करावं लागतं. बट मशीनमध्ये एकदा जर प्रोग्राम फिट केले तर ती वर्षानुवर्ष सेम टास्क परफॉर्म करते. मग ह्याच्यामुळे लोक आजकाल तुमच्या ह्युमन पॉवरला किंवा ह्युमन वर्कला मशीन वर्कमध्ये कन्व्हर्ट करतात, की ज्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज झाले, म्हणजेच लोकांचे रोजगार कमी होत चालले. जर 10 लोकांचं काम एकच मशीन करत असेल तर तिथं आपला अगेन अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम रेज होतो. बट मशीन लर्निंग हे किंवा मशीनचा यूज तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट देतं, त्याच्यानंतर डिजिटल असिस्टंट प्रोव्हाइड करतं, एरर्स रिमूव्ह करतं. त्याच्यामुळे लोक ॲज कम्पेअर टू ह्युमन मशीनला प्रेफर करतात टू डू ऑल दिस ॲक्टिव्हिटी. सो त्याचा डिसॲडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक काय आहे, इट इन्क्रीजेस द अनएम्प्लॉयमेंट. सो बेसिकली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 2 डिसॲडव्हान्टेजेस पाहिले, अनएम्प्लॉयमेंट अँड हाय कॉस्ट ऑफ क्रिएशन. सो हे 2 डिसॲडव्हान्टेजेस आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ use of a computer science to create one kind of a technique or one kind of innovative technology which reduce human efforts. So let's start with new point. So we again discussed in 5G. सो बेसिकली आत्तापर्यंत आपण पाहिलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्याशीच रिलेट करणारा न्यू पॉईंट आहे 5G. जसं की आपण पाहतो आयडियामध्ये जी असतात व्हेरियस लाईक 1G 2G 3G 4G. सो G स्टँड्स फॉर जनरेशन. सो आपल्याला आज पाहायचे की व्हॉट इज मीन बाय 5G, ॲप्लिकेशन्स ऑफ 5G अँड फीचर्स ऑफ 5G. सो लेट अस स्टार्ट्स विथ 5G. So basically G stands for generation. आता 5G is the 5th generation of a cellular network technology. आपण जसं की पाहिलं होतं आयडियामध्ये आपण हा मोस्टली वर्ड ऐकतो जी, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, 4th जनरेशन अँड 5th जनरेशन. इंडियामध्ये मे बी 5th जनरेशन असेल, अदर कंट्रीमध्ये इट मे बी 7, 8 और 9 जनरेशन सुरू असू शकतात. सो जनरेशन म्हणजेच काय, एका व्हर्जनमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स असतात, त्याच ड्रॉबॅकला रिमूव्ह करून नवीन व्हर्जन इन्व्हेंट केलं जातं सेल्युअर नेटवर्कचं, की ज्याला न्यू जनरेशन असं म्हणतात. जसं की फर्स्ट जनरेशनमध्ये आपण बघा आयडिया थ्रू किंवा BSNL थ्रू फक्त लँडलाईन कॉल करू शकतो. त्याच्यानंतरचं नवीन इनोव्हेशन काय आलं की आपण तोच नंबर छोट्याशा सिम थ्रू मोबाईलमध्ये इन्सर्ट करून आपण वायरलेस कम्युनिकेशन करू शकत होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आलं की आपण त्याच वायरलेस कम्युनिकेशन थ्रू इंटरनेट यूज करू शकतो. इंटरनेट यूज केल्यानंतर त्याच्यानंतर न्यू इनोव्हेशन काय आलं की आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो, नंबर ऑफ पीपलला एक साथ कम्युनिकेट करू शकतो. बेसिकली इंटरनेटच्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स आपण मोबाईलवरती यूज करू शकतो. हे सगळे इनोव्हेशन्स आले आणि मग जसे जसे इनोव्हेशन्स होत आले तसा हा जो 5 आकडा आहे तो इन्क्रीज होत गेला. सुरुवातीला 1 होता, नंतर 2, 3, 4, 5. सो बेसिकली 5G इज अ 5th जनरेशन ऑफ अ सेल्युअर नेटवर्क टेक्नॉलॉजी, म्हणजे मोबाईल नेटवर्क टेक्नॉलॉजीमधलं 5th जनरेशन आहे 5G. 5G इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ वायरलेस कम्युनिकेशन.
वायरलेस कम्युनिकेशन मीन्स व्हॉट, विदाउट युझिंग वायर्ड कम्युनिकेशन वी कॅन क्रिएट वायरलेस. जसं की आता आपण बघतो आधी मोबाईलवरून अगोदर जर आपल्याला 2 लोकांना बोलायचं असेल तर आपण टेलिफोन वापरायचो, ते टेलिफोन वायरने कनेक्टेड असायचे. बट आता सगळे लोक अँड्रॉइड फोन वापरतात की ज्याच्यामध्ये कुठेही वायरचा यूज केला जात नाही. सो बेसिकली 5G इज अ नेक्स्ट जनरेशन और नेक्स्ट इनोव्हेशन ऑफ वायरलेस कम्युनिकेशन. It is expected to provide internet connection that are multiple time faster than 4G LTE. आता हा जो वर्ड आहे 4G LTE, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर 4Gचं नेटवर्क वापरत असाल तर तिथे तुम्हाला 4G LTE हा वर्ड बघायला मिळतो. सो बेसिकली LTE स्टँड्स फॉर लॉंग टर्म इव्हॉल्वेशन. सो बेसिकली इट इज 5Gचा यूज किंवा एक्सपेक्टेशन काय आहेत 5G कडून, दॅट इट इज एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड इंटरनेट कनेक्शन दॅट आर मल्टिपल टाईम फास्टर दॅन 4G. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की जग खूप फास्ट झाले, लोकांना थांबायला वेळ नाही. तर तुमचं जे इंटरनेट आहे ते जर प्रोसेस व्हायला खूप वेळ घेत असेल तर लोक वापरणार नाहीत. त्याच्यामुळे 5G इज द कन्सेप्ट विच प्रोव्हाइड अ फास्टर इंटरनेट कनेक्शन फॉर द यूजर. सो बेसिकली 5G काय आहे, इट इज अ सेल्युलर नेटवर्क, wireless communication and provide a multiple time faster than 4G network. So 5G technology may use a variety of spectrum brands including millimeter wave, wave, radio spectrum which can carry very large amount of data at a short distance. Basically 5Gचा यूज त्यांनी काय सांगितलं आहे तर इट मे बी अ व्हरायटी ऑफ स्पेक्ट्रम ब्रँड्स इन्क्लुडिंग मिलीमीटर वेव्ह अँड रेडिओ वेव्ह. आता डिफरंट टाईपच्या नेटवर्क टेक्नॉलॉजी आहेत ह्या, लाईक मिलीमीटर वेव्ह किंवा रेडिओ स्पेक्ट्रम की ज्याच्या थ्रू तुमचे सिग्नल्स ट्रान्सफर होतात फॉर द कम्युनिकेशन. 5Gचा बेनिफिट काय सांगितलं आहे, इट कॅन कॅरी व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे कमी टाईममध्ये तुमचा जास्त डेटा जर यूज करायचा असेल किंवा जास्त डेटा ट्रॅव्हल करायचा असेल तर आपण काय यूज करू शकतो, 5G किंवा 5G जनरेशन. सो 5G कॅन सपोर्ट up to 1,000,000 devices per square kilometer compared to 4G. म्हणजे 4G थ्रू जर तुम्ही 4 डिव्हायसेस ॲट अ टाईम कनेक्ट करत असाल तर 5G थ्रू आपण नंबर ऑफ डिव्हायसेस कनेक्ट करू शकतो विदिन पर स्क्वेअर किलोमीटर. सो बेसिकली हे सगळे बेनिफिट्स किंवा एक्स्ट्रा फीचर्स आहेत रिलेटेड टू 5G की ज्याच्यामध्ये तुम्ही लार्ज अमाऊंट ऑफ डेटा शॉर्ट डिस्टन्सला ट्रान्सफर करू शकता आणि ॲज कम्पेअर टू 4G वी कॅन सपोर्ट 1,000,000 डिव्हायसेस पर स्क्वेअर किलोमीटर विथ द हेल्प ऑफ 5G. सो बेसिकली 5G ही एक नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला हायर डेटा मिळू शकतो किंवा मल्टिपल टाईम फास्टर डेटा मिळू शकतो ॲज कम्पेअर टू 4G नेटवर्क. सो द ड्रॉबॅक ऑफ 5G network किंवा 5G generation is the drawback of a higher frequency is that they are more easily obstructed by the walls of buildings, trees and changes in weather. Basically 5Gचा ड्रॉबॅक आहे, it can be easily obstructed by walls of buildings, trees and चेंजेस इन वेदर. जसं की आपण बघतो बघा 5Gमध्ये तुमच्या जर आपण बिल्डिंगमध्ये राहत असो किंवा फ्लॅटमध्ये राहत असो तर ॲज कम्पेअर टू नॉर्मल एन्व्हायरमेंट फ्लॅटमध्ये आपल्याला कमी रेंज मिळते. त्याच्यानंतर झाडावरती जर आपण बसलेलो असो तर तिथं पण तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम असतो आणि वातावरणात चेंज झालं मीन्स लाईक रेनी एन्व्हायरमेंट किंवा रेनी ॲटमॉस्फिअर झालं तर तुमचं नेटवर्क डिस्टर्ब होतं. जसं की आपण हे सगळं TV रिलेटेड पण बघू शकतो. जर तुमचं रेनी वातावरण झालं तर तुमच्या TVची रेंज जाते, सिग्नल नॉट फाउंड आणि वरती स्क्रीनवरती मेसेज येतो ड्यू टू बॅड वेदर. सो वेट फॉर वेदर रिन्युअल. सो ह्या सगळ्या सिच्युएशन्स असतात की ज्याच्या थ्रू आपलं 5G नेटवर्क हे काय होऊ शकतं, डाऊन होऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नेटवर्कची फ्रिक्वेन्सी
कमी मिळू शकते. ठीक आहे. सो दिस इज द वन अँड ओनली ड्रॉबॅक ऑफ अ 5G नेटवर्क. द ड्रॉबॅक ऑफ द हायर फ्रिक्वेन्सीज इज दॅट दे आर मोर इझिली ऑब्स्ट्रॅक्टेड बाय द ऑल्स ऑफ बिल्डिंग्स, ट्रीज अँड चेंजेस इन वेदर. ठीक आहे. सो बेसिकली आपण नवीन पॉईंट बघूयात विदिन 5G. ॲप्लिकेशन्स ऑफ 5G मीन्स ॲप्लिकेशन मीन्स व्हेरियस एरियाज वेअर वी कॅन यूज दॅट पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी. सो बेसिकली असे काही एरियाज आहेत की जिथं आपण 5G ही टेक्नॉलॉजी यूज करू शकतो किंवा ती पर्टिक्युलर सिस्टीम किंवा ती पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केली जाते. सो फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ 5G इज गेम, ऑनलाईन 5G गेम्स. आजकाल अशा खूप साऱ्या गेम्स आहेत की ज्या आपण ऑनलाईन प्ले करू शकतो थ्रू द हाय नेटवर्क स्पीड विथ द हेल्प ऑफ 5G. ठीक आहे. सो बेसिकली गेमिंग ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला 5Gचा यूज होऊ शकतो. कशासाठी? इंटरनेटचं स्पीड हाय मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर फास्टली गेम प्ले करण्यासाठी आपण 5Gचा यूज करतो. त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन आहे 5Gचं ॲटोमेटेड व्हेकल्स ॲटोमेटेड. आजकाल आपण बघतो बघा गिअरलेस कार की ज्याच्यामध्ये तुमचं स्पीड जेवढं जास्त असेल तेवढी कार फास्ट पळते. जसं जसं तुमचं स्पीड कमी होईल तशी तशी कार स्लो पळते. मग हे ॲटोमेटेड तुमची जी कार आहे ती ॲटोमॅट ॲनालाइज करते की गाडीचं स्पीड किती आहे. सो जास्त फास्टली पळा, कमी स्पीडमध्ये स्लो पळा. मग हे सगळं ॲटोमेटेड केलं जातं. सो अशा ॲटोमेटेड व्हेकल्समध्ये आपल्याला 5Gचा यूज करता येतो. लाईक गाड्यांना आजकाल सेन्सर्स बसवलेले असतात बघा. ओनरशिवाय किंवा एका पर्टिक्युलर व्यक्तीशिवाय कोणीही गाडीला हात लावला की ॲटोमॅटिक त्या गाडीचे सेन्सर्स ऑन होतात. सो मग हे सगळं यूज करण्यासाठी आपण 5Gची हेल्प घेऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे व्हर्च्युअल क्लासरूम. आता व्हर्च्युअल हा वर्ड तुम्ही ई-कॉमर्समध्ये पण ऐकलेला आहे. इट इज अ वन प्लेस ऑन सर्व्हर थ्रू विच वी कॅन टीच आवर स्टुडंट. जसं की आता आम्ही तुम्हाला ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल क्लासरूम थ्रू टीचिंग करतो आहे. म्हणजे ॲक्च्युअली आपण एकमेकांना बघत नसलो किंवा तुम्हाला माहीत नाही आहे की कुठल्या लोकेशनवरून आपण हे पर्टिक्युलर शूटिंग घेतो आणि तुम्हाला व्हिडिओज सेंड करतो. सो असे व्हर्च्युअल क्लासरूम क्रिएट करण्यासाठी 5Gचा यूज केला जातो की ज्याच्या थ्रू हाय नेटवर्क किंवा हाय स्पीडने डाटा ट्रान्सफर केला जातो टू द स्टुडंट. सो बेसिकली हे 3 ॲप्लिकेशन्स आहेत 5Gचे. ऑनलाईन 5G गेम्स, ॲटोमेटेड व्हेकल्स अँड व्हर्च्युअल क्लासरूम. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ 5G. म्हणजे व्हेरियस फीचर्सलाच आपण म्हणू शकतो की व्हाय वी यूज 5G नेटवर्क. सो ऑल दीज आर द रिझन्स विच प्रमोट अस टू use a 5G network. So let us start with features of 5G. First one is अल्ट्रा HD व्हिडिओज. तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल सांगते की आपण सध्या तुम्ही टी व्हीवरती रामायण ही सिरियल बघता. सो ती रामायण ही सिरियल खूप जुन्या जमान्यामध्ये शूट केली आहे. त्याच्यामध्ये कुठलेही असे HD इफेक्ट्स वापरले नाही. मग त्याच्यामुळे ती जी स्क्रीन आहे आणि तुम्ही दुसरे चॅनल्स जे बघता त्यांची जी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. सो मग अल्ट्रा HD व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओची हाय क्वालिटी असते, बेटर साऊंड असतं, बेटर रिझोल्युशन्स असतं. ह्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला 5Gमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सेकंड फीचर ऑफ 5G इज हाय स्पीड डेटा ट्रान्सफर. सो जो डेटा ट्रान्सफर करण्याचा रेट आहे थ्रू द 5G ॲज कम्पेअर टू अदर सेल्युअर नेटवर्क इज मोर. सो बेसिकली मगाशी जसं आपण म्हटलं होतं की इट इज अ मल्टिपल फास्टर दॅन 4G नेटवर्क. मग जो तुमचा डेटा ट्रान्सफर करण्याचा रेट आहे तो 2Gचा सगळ्यात लो असतो, 2Gपेक्षा 3Gचा त्याच्यापेक्षा जास्त असतो, 3Gपेक्षा 4Gचा जास्त असतो आणि आता 4Gपेक्षा हाय डेटा ट्रान्सफर रेट कोणाचा आहे? 5Gचा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट फीचर ऑफ 5G इज IoT बेस्ड ॲप्लिकेशन्स. IoT मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स की ज्याच्यामध्ये आपण इंटरनेटचा यूज करतो टू क्रिएट मॅनेज व्हेरियस ॲप्लिकेशन. सो दिस इज अ वन काइंड ऑफ IoT बेस्ड ॲप्लिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे
feature of 5G is reduced website load time. Means 5G provide a faster data transfer rate or a faster internet as compared to 4G, so it helps us to reduce वेबसाईट लोड टाईम. आता वेबसाईट लोड टाईम काय असतो, तर वेबसाईट कुठलीही ओपन केल्यानंतर ती ओपन व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात वेबसाईट लोड टाईम. जर तुम्ही 5G इंटरनेट वापरत असाल किंवा 5G नेटवर्क वापरत असाल तर तो तुमचा वेबसाईट लोड होण्याचा वेळ मिनिमाइज करतो. ठीक आहे. अँड लास्ट फीचर ऑफ 5G इज मल्टिपल टाईम फास्टर दॅन 4G. म्हणजे 5G हा काय मोर फास्टर दॅन 4G आहे. जसं की मी आत्ता सांगितलं 2G पेक्षा 3G फास्टर आहे, 3G पेक्षा 4G फास्टर आहे, आणि आता लेटेस्ट 5G तो 4G पेक्षा 5G हा फास्टर नेटवर्क तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. सो बेसिकली हे 5 टाईपचे फीचर्स आहेत की ज्याच्यामध्ये अल्ट्रा HD व्हिडिओज, हाय स्पीड डेटा ट्रान्सफर रेट, IoT बेस्ड ॲप्लिकेशन्स, रिड्यूस्ड वेबसाईट लोड टाईम अँड मल्टिपल टाईम्स फास्टर दॅन 4G हे 5 ॲप्लिकेशन्स आहेत 5Gचे. सो आत्तापर्यंत आपण आजच्या सेशनमध्ये 2 कन्सेप्ट पाहिल्या, एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरी म्हणजे 5G. सो आत्ता आपण जे कन्सेप्ट पाहिल्या त्याच्यानुसार आपला हा 4th चॅप्टर ज्याचं नाव होतं एमर्जिंग टेक्नॉलॉजी तो संपलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला ज्या असाइनमेंट किंवा नोट्स पाठवेल त्या नोट्स कंप्लीट करा. कोणाला काही डाऊट असतील तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड ॲन्सर्स मिळून जातील. आणि ह्या चॅप्टर रिलेटेड मी ज्या ऑनलाईन टेस्ट सिरीज पाठवेल त्या टेस्ट तुम्ही सॉल्व करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.